मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 61 मध्ये राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची जी प्रक्रिया आहे ती दिलेली आहे. त्यालाच आपण महाभियोग प्रक्रिया किंवा इम्पीचमेंट प्रोसेस असं सुद्धा म्हणत असतो. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा भंग केला या कारणावरूनच राष्ट्रपती यांच्या विरुद्ध ही प्रक्रिया सुरू होत असते. त्यांना पदावरून दूर करण्यासाठी मात्र या ठिकाणी लोकसभेचे आणि राज्यसभेचे जे सदस्य असतात ते निर्वाचित पण असतील आणि या ठिकाणी ते नॉमिनेटेड पण असतील. तसे दोन्ही प्रकारचे संसदेचे जे सदस्य असतात तर त्यांच्या या महाभियोग प्रोसेसमध्ये सहभागी झालेले असतात. अशा प्रकारचं बिल जर मांडायचं असेल तर ते लोकसभेत पण मांडता येतं आणि राज्यसभेमध्ये पण मांडता येतं. स्पेशल मेजॉरिटीने हे बिल पास करण्यात येतं. परंतु हे बिल मांडायच्या अगोदर राष्ट्रपतींना तशी 14 दिवसाची पूर्वसूचना मात्र द्यावी लागते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विजडम आयएसचे फ्री सेशन बघण्यासाठी विजडम आयएसचा ऍप जो आहे तर तो डाउनलोड करा. थँक्यू.